तर प्रोबेक कंपनीमध्ये बॉयलरच्या स्फोटामध्ये बाजूच्या 6 कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आणि या कंपन्यांमधल्या कामगारांना देखील जखम झाली। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीनही कामगार ह्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, कारण या ढिगाऱ्याच्या खाली काही केमिकलचे ड्रम आहेत आणि हे केमिकलचे ड्रम अजूनही त्यामध्ये केमिकल असल्या कारणामुळे अग्निशमन दलाचे अधिकारी हा ढिगारा उपसत नाहीयेत। त्यामुळे अधूनमधून या केमिकलला आग लागते आणि जोपर्यंत हे केमिकल संपूर्णतः जळून संपणार नाही तोपर्यंत हा ढिगारा उपसण्याचं काम होणार नाही, अशी आपल्याला माहिती मिळते। ढिगाऱ्यात पडलेले ड्रम्स अजूनही जळत आहेत, त्यामुळे ढिगारा हटवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी सध्या तरी पुढे सरसावलेले नाहीत। शिवाय ड्रम्समधील केमिकल जळून जाऊ द्यावं या मानसिकतेत फायर ब्रिगेड आहे, त्यामुळे ढिगारा उपसण्यास अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही। आढावा घेतला आमची प्रतिनिधी सीमा दातेने। डोंबिवली MIDC येथे असलेल्या प्रोबेस कंपनीला सकाळी 11:30च्या सुमारास आग लागली। या ठिकाणी असलेला कंपनीमधला बॉयलर प्लांट फुटला आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी स्फोट झाला। एकूण या कंपनीचा जो आगीचा परिणाम जो आहे आणि स्फोटचा परिणाम जो आहे तो एकूणच 6 कंपन्यांना झाला आणि आता आपण बघू शकता की सकाळी 11:30 वाजता ही आग लागली होती, मात्र आता 9 वाजलेत तरीही आग जी आहे ती काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी अजूनही सुरू आहे। एकूणच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत, मात्र तरीही काही भागामध्ये आग जी आहे ती अद्यापही विझलेली नाही आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की अग्निशमन दलाकडे आग विझवण्यासाठी जे पंपिंग्स हवे असतात ते पंपिंग्सच अग्निशमन दलाकडे नाही आहेत आणि त्यामुळे आग जी आहे ती काही भागामध्ये अजूनही सुरू आहेत। तर त्यातल्या त्यात एकूणच या कंपनीमध्ये 3 टँकर्स जे आहेत ते होते केमिकल्सचे आणि त्यात एक टँकर जो आहे तो बाहेर काढण्यात आला आहे आणि एका टँकरचा स्फोट झाला आहे। मात्र अजूनही या कंपनीमध्ये एक टँकर जो आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आणखीनही काही होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याचबरोबर आग जी आहे ती अद्यापही म्हणजे 9 तास उलटून गेले तरीही देखील संपलेली नाही आहे। काही भागामध्ये ही आग अजूनही सुरू आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की अग्निशमन दलाकडे एकूणच पंपिंग्स नाही आहेत आग विझवण्यासाठी। कॅमेरामॅन महेशसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई।